नमस्कार मित्रांनो, माझा कोकणची माणसं साधी भोळी या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत असा। तर मी आज बनवते मटर राईस। तर बघू कसा बनवतात। तर तेल गरम करून घेतलेलं आहे मी आणि त्यात टाकायचा असा अद्रक लसूण बारीक एकदम कापून घेतलेला। पेस्ट नाही करायची, फक्त बारीक कापून घ्यायचं। चाकूने पण तुम्ही कापू शकता। तर ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। अशा प्रकारे अद्रक आणि लसूण म्हणजे आला आणि लसूण चांगल्या प्रकारे भाजली जायला पाहिजे, म्हणजे कच्ची रवता कामा नये। बघा थोडीशी गोल्डन झाली की आपण अशी चांगली ढवळत राहायची, म्हणजे एकदम करपता पण नाही आणि कच्ची पण रवता कामा नये, असं त्याचं फ्लेवर येऊ। बघा चारी साईडने सगळीकडनं भाजली आहे। आता त्यात तुम्ही टाकायचा कांदो। मी कांदो पण उभं फाईन चॉप करून घेतलेलो असं। राईसमध्ये थोडंसं कांदो भेटलो ना की त्याची टेस्ट जरा चांगली लागते। गॅस जरा तुमचं स्लो करा, नाहीतर अद्रक लसूण जळा शकता। त्यानंतर हे बघा ग्रीन मटर असं ते आपण ह्याच्यात कांद्यासोबतच टाकायचे, म्हणजे ते चांगले आपसूक भाजले जातात। कांद्यात जेवढा कांद्यात टाइम लागतो ना तेवढंच तेलका लागत, कारण आपण कांद्यासोबतच आपण मटर टाकलेले असं। तर बघा माझ्या मुली असं केलेलं भात खूप आवडतं, मटर आणि असं कांदा वगैरे घालून बनवलेलं। त्यानंतर बघा ती एक शिमला मिर्च या भातासाठी खूप झाली, ती बारीक कापून घ्यायची। बघा त्यानंतर ही बघा शिमला मिरची, ही पण त्यात उभी बारीक कापून घेतलेली आहे आणि ती पण चांगली फ्राय करायची। हे बघा कांदा आलं लसूण परत मटर आणि कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची चांगली भाजलेली असा। आता ह्यामध्ये आपण टाकायचं हे बघा थोडंसं बिर्याणी मसाला असा, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद, कारण लहान मुलांना जास्त तिखट आवडणार नाही आणि माझी दोन लहान मुलं असत शाळेत जाणारी, त्यामुळे त्यांना पण नाही जास्त तिखट आवडणार आणि माका पण नाही आवडणार, त्यामुळे मी थोडंसं तिखट करतं बस। बघा आता मसाला जरा चांगला परतून घ्यायचो असा याच्यात, मग काय कामच झाला। मग बघा त्यानंतर हे बघा चिली विनेगर, हा आपल्याला 1 चमचा टाकायचा, 1 किंवा 1.5 चमचा टाकायचा। आणि त्यानंतर सोया सॉस हे आपल्याला 1 चमचा टाकायचा, जास्त नाही टाकायचं। तर मी आज विनेगर आधीच टाकला, सॉरी तुम्हाला दाखवलं नाही, आणि सोया सॉस टाकला मी 1 चमचा। आणि हे जरा हाय फ्लेमवर परतून घ्यायचं। आणि चवीपुरतं मीठ, कारण मी आधी भात उकळून घेतलाय, शिजवून घेतलाय सॉरी, त्यामुळे यामध्ये जास्त मिठाची गरज नाही आणि प्रत्येक माणसाने मीठ कमीच खायचा, त्यामुळे तुमचं हेल्थ पण चांगली राहतं। तर
त्यानंतर हा भात यात टाकायचा आणि चांगला परतून घ्यायचा. ओ बच्चा, तर हे बघा, हा भात असा तयार झाला आहे आणि चांगल्या प्रकारे असा परतून घ्यायचा बघा. आणि तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त तिखटही करू शकता, पण माझ्या मुलांना तिखट नाही आवडत, सो मी कमी तिखट बनवला आहे. त्यानंतर आपण ही बघा कोथिंबीर घालायची आहे चांगले. आणि ह्या भातामध्ये कोथिंबीरीचा खूप चांगला स्वाद येतो, त्यामुळे बघा कोथिंबीर आणि भात चांगला मिक्स करायचा. माझ्या एका हातात मोबाईल आणि एका हातात भाताचं चमचा, त्यामुळे मला व्यवस्थित मिक्स करता येत नाही, पण तुम्ही नीट करा. आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण द्यायला खूप म्हणजे कमी इंग्रेडियंटमध्येच चांगला असा चविष्ट राईस तयार होतो. तुम्ही पण तुमच्या घरातल्यांना हा खाऊ घाला आणि सांगा कसा झालाय तो. ओके, बाय, थँक्यू.